नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये आपल्याला बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. मात्र एक मोठी आणि महत्त्वाची बातमी येते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा पेच अधिक गडद होताना दिसतोय. आज या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सलग 5वी बैठक पार पडली. मात्र जागांच्या आकड्यावरून दोन्ही पक्षांनी आपली भूमिका ताणून धरल्यामुळे ही बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना संपलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप या निवडणुकीत 55 जागांवरती लढण्यासाठी आग्रही आहे, तर भाजप आणि शिवसेनेला 35 जागांवरती लढण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र शिवसेनेला हा आकडा मान्य नाहीये. आपल्यासोबत बोलण्यासाठी अविनाश कानडजे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. अविनाश, आपण बघतोय हा जो पेच आहे तो काही सुटताना दिसत नाहीये. नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे जशी ही सलग पाचवी बैठक होती, या अगोदर महत्वाचे नेते म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाट असतील, अतुल सावे असतील, यांच्यामध्ये देखील 3-4 बैठका झाल्या आणि आज प्रमुख नेते देखील भेटले. अत्यंत गोपनीय ही बैठक ठेवण्यात आली होती. भाजपा शहर अध्यक्ष जे आहेत शितोळे, त्यांच्या घरी ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका ताणून धरल्यामुळं कुठल्याही ठोस निर्णय विना ही बैठक संपल्याचं समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने शिवसेनेला 35 जागांची ऑफर दिली, तर स्वतः 55 जागेवर आम्ही लढणार असल्याचं सांगितलंय. एकूणच आपण जर संपूर्ण संभाजीनगरचं चित्र बघितलं तर मागच्या निवडणुकीमध्ये स्टँडिंग जे नगरसेवक होते ते शिवसेनेचे 28 होते आणि भाजपचे 23 होते. त्यानुसार पालकमंत्र्यांची अशी भूमिका आहे की आम्ही मोठा भाऊ आहोत, आमचे स्टँडिंग उमेदवार जास्त आहे, त्यामुळे आमचा वाटा जास्त असावा. मात्र भाजप म्हणतंय की शिवसेना दुभगली, त्यामुळं ती परिस्थिती आता राहिली नाही, त्यामुळं राज्यामध्ये आम्ही नंबर 1 ला आहोत, त्यामुळे इथे देखील मोठा भाऊ मीच असू. या मी मोठा भाऊ असं दोन्हीकडून बोलल्या जाते. त्यामुळं आता युतीची चर्चा जी अजून ताणल्या जाते, कुठलाही ठोस निर्णय या युतीमध्ये होत नाहीये. सलग 5वी ही बैठक आहे. आपल्याला म्हणता येईल की ही बैठक देखील निष्फळ ठरलेली आहे. त्यामुळं आता रात्रीमध्ये काय निर्णय होतो, कारण उद्याचा दिवस हा युतीसाठी महत्वाचा असणार आहे. त्यामुळं संजय शिरसाट जे पालकमंत्री आहेत ते यामध्ये अजून काही भूमिका अगदी उद्याच्या दिवसात सुद्धा काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद अविनाश या माहितीसाठी. राज्यामध्ये घड्याळासोबत, कमळासोबत, धनुष्यबाणासोबत जाण्याचा कुठलाही विचार नाही, अशा शब्दामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आज एकंदरीत इंडिया अलायन्स व समविचारी पक्ष यासोबतच आघाडीच्या अनुषंगानं काही ठिकाणी ही चर्चा झाली आणि तशा प्रकारचे प्रस्ताव आले. महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत, धनुष्यबाणासोबत, पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा झाला नाही, कारण अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव हा अगदी थेट इंजिनपर्यंत कोणाचाही प्रस्ताव आला नव्हता. त्यामुळे आम्ही स्वबळावरही काही ठिकाणी जात आहोत, काही ठिकाणी आम्ही अलायन्सच्या सोबत देखील जात आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेमुळे नाराज झालेले पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. दुसरीकडे प्रशांत जगताप यांच्याबाबत काँग्रेस अनुकूल असल्याची सुद्धा माहिती मिळते. येत्या 2 दिवसात याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती आहे. तर पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जगतापांचा प्रवेश झाल्यास भाजपामध्ये जाण्याचा इशारा माजी नगरसेवकांनी दिलाय. तर प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेला मात्र वेग आलाय. प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे. नेमकी त्यांची अडचण काय होती ताई? 6 तास बोलण्यात तुम्हाला काय राजीनामा दिलाय? पक्षाचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण त्यांची जी भूमिका होती तुम्ही समजून घेतली, मात्र त्यानंतर काही तोडगा निघाला नाही, म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. रोज नाही सुबह होती, ठीक आहे, पण त्यांची अडचण काय होती ताई? 6 तासाच्या चर्चेमध्ये नेमकी त्यांची अडचण काय जाणवली? माझं पोट खूप मोठं आहे. आता बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. नागपुरात शिवसेना आणि भाजपाचं ठरलंय. महापालिकेत शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांच्याकडून युतीची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना काँग्रेसने नवी खेळी खेळलेली आहे. काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचितसोबत आघाडी करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी जिल्हा महिला प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी मनोरमा नगर या ठिकाणी शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली, त्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य निर्माण झालंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगताप यांच्याबाबत काँग्रेस अनुकूल आहे. येत्या 2 दिवसात याबाबत निर्णय होण्याची अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. दरम्यान प्रशांत जगताप लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार आणि प्रवक्त्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी आणि अभिनेते गोविंदा आहुजा यांचा सुद्धा समावेश आहे. मनपा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या प्रवचन कार्यालयाचं उद्घाटन पार पडलेलं आहे. संभाजीनगरात आम्ही युतीमध्ये लढणार आहोत. 2-4 जागा इकडच्या तिकडे झाल्या तरी आम्ही युतीमध्येच लढणार अशी माहिती मंत्री अतुल सावेंनी दिली आहे. दादा कोंडके यांच्या चित्रपटाचा दाखला देत नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीमध्ये इच्छुक उमेदवारांवरती भाष्य केलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्यालाच तिकीट मिळावं, मात्र जनता तितकीच हुशार झाली आहे. अनेक लोकांनी तिकीट मिळावं म्हणून आम्हाला चहा चिवडा खाऊ घातला असं म्हणत गडकरींनी मजेशीर किस्सा सांगितला. भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांचा गोंधळ बघायला मिळाला. उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची महायुती होणार असल्याचं आता निश्चित झालेलं आहे. उल्हासनगर शहरात भाजप कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. भाजप कार्यकर्त्यांनी आपला विरोध दर्शवत जिल्हा कार्यालयामध्ये ठिय्या मांडला. भाजप जालन्यामध्ये युतीसाठी सकारात्मक असल्याचं भाजप नेते रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलेलं आहे. युतीसाठी भाजप शिवसेनेमध्ये चर्चा झाली असून रिपाईसोबत देखील चर्चा करणार असल्याचं दानवे म्हणाले. युतीबाबत 2 दिवसात निर्णय नक्की होईल असंही दानवे यांनी सांगितलंय. महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुख पदावरून हटवण्यात आलेलं होतं. मात्र अवघ्या काही तासामध्ये पुन्हा त्यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नियुक्तीपत्र जारी करण्यात आलं. विजय वडेट्टीवार आणि आमच्यात कुठलाही वाद नसल्याचं प्रतिभा धानोरकरांनी म्हटलंय. जर जाणाऱ्यांना थांबवणार नाही आणि येणाऱ्यांचं स्वागत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. इंदापूर नगर परिषदेत कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पॅनलमधून विजयी झालेल्या 6 उमेदवारांचा आणि नगराध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार प्रदीप गारटकर यांचा सुद्धा हर्षवर्धन पाटलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पराभवाने खचून न जाता या पुढील काळात आता चांगलं काम करा असं आवाहन हर्षवर्धन पाटलांनी केलं आहे. नाशिकमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर सुद्धा गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला आहे. दरम्यान नाराज कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांना अडवलेला होता. पक्षप्रवेशाला माझा विरोध नाही, पण आज जे काही घडलं ते आवडलं नसल्याचं देवयानी फरांदेंनी सांगितलेलं आहे. तर पक्षप्रवेशावरती बोलताना देवयानी फरांदे भावूक झाल्या. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. भाजपा 91 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागा लढवणार आहे. पुढच्या 48 तासात भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळते. वसई विरारमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरल्याची माहिती सध्या समोर येते. यामध्ये भाजपा 91 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागा लढवणार आहे आणि पुढच्या 48 तासात भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. वरिष्ठ सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळते. वसई विरारमध्ये नेमकं जागा वाटप कसा होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. मात्र आता वसई विरारमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे. यामध्ये भाजप 91 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागा लढवणार आहे. तुषार रुपणवर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. तुषार, काय अधिकची माहिती आहे? आपण पाहिलं असेल तर सध्यामध्ये वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच आपल्याला वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का भाजपकडून बसताना पाहायला मिळाला. 2 विद्यमान नवीन आमदार आपल्याला वसई विरारमध्ये
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये निवडून येताना पाहायला मिळाले. आणि आता त्याचीच पुढची पार्श्वभूमी म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का द्यायचा असेल आणि बहुजन विकास आघाडीला जर वसई विरार महानगरपालिकेतून पायउतार करायचा असेल तर तेवढ्याच ताकदीने महायुती देखील रिंगणात उतरणं गरजेचं आहे. म्हणून सर्वात आधी आता वसई विरार पालिकेमध्ये जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली त्यानुसार भाजप 91 तर आपल्याला शिवसेना 24 जागांवरती वसई विरार महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढताना पाहायला मिळणार आहे. मात्र बहुजन विकास आघाडीला ती नेमकी कशी टक्कर देणार, कारण तिथे होणारा सामना महायुती विरुद्ध स्थानिक बहुजन विकास आघाडी असा सामना होणार आहे. त्यामुळे महायुती तिथे कशी नेमकी काम करणार याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्या युतीच्या वादामध्ये वसई विरारमध्ये भाजपा आणि निश्चित तुषार, एकंदरीतच आता घडामोडींना सुद्धा वेग येताना बघायला मिळतो. धन्यवाद या माहितीसाठी. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. पहिली बातमी मोठी नाशिकमधून येते. नाशिकात महायुती विरोधात मवियाची एकजूट बघायला मिळते. महाविकास आघाडी मनसेला सोबत घेऊन लढणार आहे, तर नाशिकात महायुती विरोधात मवियाची एकजूट बघायला मिळते. नाशिकमधून महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. नाशिकमध्ये महायुती विरोधात मवियाची एकजूट बघायला मिळते. महाविकास आघाडी मनसेला सोबत घेऊन लढणार आहे. काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, डावे पक्ष आणि मनसे हे एकत्रित निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे नाशिकात महायुती विरोधात मवियाची एकजूट आता बघायला मिळते. महाविकास आघाडी मनसेला सोबत घेऊन लढणार आहे. तसंच काँग्रेस असेल, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, डावे पक्ष आणि मनसे हे एकत्रित लढणार आहेत. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. लक्ष्मण, नाशिकमध्ये महायुती विरोधात मवियाची एकजूट बघायला मिळते. अमित, आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये खरं तर महाविकास आघाडी एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काही वेळापूर्वीच महाविकास आघाडीतील घटक पक्षांची एकत्र बैठक झाली, ज्यामध्ये ठाकरेंची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असे जे छोटे पक्ष आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र मोड बांधत भाजपला रोखण्यासाठी अशा पद्धतीनं एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण परिस्थिती जर बघितली नाशिकची, तर नाशिकमध्ये संख्याबळ जर बघितलं तर सद्यस्थितीमध्ये या सगळ्या अर्थात महाविकास आघाडीचे सगळे पक्ष जरी एकत्र आले तरी देखील त्यांचं संख्याबळ जे आहे ते 15च्या पुढे अर्थात 2 अंकाच्या पुढे सरकायला तयार नाहीये, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे सरते शेवटी या सगळ्या पक्षांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला. ज्या काँग्रेसने नाशिकमध्ये बैठक झाल्यानंतर तानातान केली होती, नाशिकच्या बैठकीनंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावलेल्या होत्या, तुम्ही स्थानिक पातळीवर कशा बैठका घेतात म्हणून. मात्र तीच काँग्रेस आता बॅकफुटवर आलेली आहे. त्याचं कारणच हे आहे कारण कालपर्यंत काँग्रेसकडे 3 ते 4 नगरसेवक होते. मात्र आजचा जर आकडा बघितला तर त्या आकड्यानुसार काँग्रेसकडे एकही नगरसेवक जो आहे तो राहिलेला नाहीये. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेस बॅकफुटवर आलेली आहे. ठाकरेंची शिवसेना, मनसे तर एकत्र यापूर्वी आलेलेच होते. मात्र आता काँग्रेस त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांची राष्ट्रवादीचा विचार केला, त्यांच्याकडे देखील 1-2 नगरसेवक जे आहेत ते शिल्लक राहिलेले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विचार केला तर त्यांच्याकडे गेल्या निवडणुकीमध्ये एकही नगरसेवक नव्हता. मात्र आता या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन भाजपला रोखण्याचा प्लॅन तयार केलेला आहे. त्यामुळे ही सगळी महाविकास आघाडी एकत्र आलेली आहे. ही महाविकास आघाडी भाजपला रोखण्यामध्ये किती यशस्वी होते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. अमित. खरं लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतो महाविकास आघाडी मनसेला सोबत घेऊन आता नाशिकमध्ये निवडणूक लढवणार आहे. नाशिकमध्ये महायुती विरोधात मवियाची वज्रमूठ बघायला मिळते. नाशिकात महायुती विरोधात मवियाची एकजूट होते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नाशिकमध्ये मोठी लढत बघायला मिळणार आहे. तर महाविकास आघाडी मनसेला सोबत घेणार आहे आणि नाशिकमध्ये हे समीकरण बघायला मिळतंय. नाशिकमध्ये महायुती विरोधात मवियाची वज्रमूठ बघायला मिळते. नाशिकात महायुती विरोधात मवियाची एकजूट बघायला मिळते.